बेहदची परम शांती. बापूजींना प्रणाम करून आपण आज 4था अध्याय कालचक्र आणि कालगती या अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय या पुस्तकातील अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे काळाचे चक्र म्हणजे एका ब्रह्मांडातील एक चतुर्युग म्हणजेच सत्ययुग, त्रेता, द्वापर व कलियुग यांचा काळ किती आहे त्यातली माहिती व कालगती म्हणजे एका ब्रह्मांडातील शिवाचा सेकंद आणि वरच्या लोकातील काळाचा संबंध काय आहे. चतुर्युग कशा प्रकारे परत परत होतात व अर्धप्रलय म्हणजे काय, प्रलय म्हणजे काय, कल्पप्रलय यांची माहिती या अध्यायामध्ये दिलेली आहे. या अध्यायामध्ये सांगितलेले आहे की समयाचे पुनरावर्तन म्हणजेच कालचक्र आहे. गती किंवा मोशन हे पण एक अव्यक्त तत्व आहे. विज्ञानवाले पण म्हणतात की गती विना जगातील कोणतीही क्रिया होऊ शकत नाही. ही गती बेहदचे महाकाल अर्थात बेहदचे परमपिता परमात्मा यांच्याकडून मिळते. समस्त जग गतिशील आहे. जग किंवा संसार चालण्याच्या क्रियेलाच गती म्हटले जाते. यामध्ये काल किंवा समय गतिशील आहे. हृदयाशी संबंधित गती हृदयगती म्हणून ओळखली जाते. याच प्रकारे नाडीची गती रक्तगती, मनाची गती बुद्धीची गती, जीवगती, परमगती आणि काळाने युक्त गती कालगती म्हटली जाते. संसारातील अणुअणू, परमाणू परमाणू, प्रत्येक सितारा, सूर्य, चंद्रमा, नक्षत्रमंडळ, ग्रह, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परममहाब्रह्मांड, सर्व लोक, परलोक, जीवांचे जीवन गतीमुळेच गतिशील आहे. शुभ कर्माने जीवाची गती स्वर्गामध्ये आणि पापकर्माने जीवाची गती नरकामध्ये होते. हे बेहदचे गती तत्व नसेल तर सर्व जगत पुरुषार्थहीन होऊन जाईल. सगळे जग संकुचित होऊन एक ठोस वजन होऊन जाईल. हे एवढे जड असेल की कुणी सुद्धा हालचाल सुद्धा करू शकणार नाही. पुरुषाचे पुरुष तत्व हे सुद्धा एक गतीच आहे. कारण कर्माची गती हीच सर्व गतींचे कारण आहे. स्वभाव आणि संस्कार यांचे पुन्हा पुन्हा पुनरावर्तन हेच समयाचे पुनरावर्तन आहे. ही गती जेव्हा इच्छेने युक्त असते तेव्हा ती इच्छाशक्ती म्हणून ओळखली जाते. ज्ञानयुक्त असते तेव्हा ज्ञानशक्ती असते. हा काल किंवा समय गतिशील आहे. आता विचार करा की ही गती कुठून येते. याचे उत्तर असे आहे की बेहदच्या पॉवर हाऊसमधून किंवा शक्ती केंद्रामधून. आता हे बेहदचे शक्ती केंद्र कोण आहेत तर बेहदचे मातपिता किंवा महाशिव किंवा महाशक्ती आहेत. श्वासोश्वास हे पण एक क्रमचक्र आहे. मनुष्य दिवसभरात जवळपास 21,600 वेळा श्वासोश्वास घेतो आणि त्याच क्रमाने त्याची रात्र पूर्ण होते. काळ हा श्वासापासून अभिन्न आहे कारण काळ श्वासाचा अवधी बनून श्वासासोबतच आत बाहेर करत असतो. हे असे दिवस रात्रीचे चक्र चालतच राहते. असे करत करत आठवडे निघून जातात. शुक्ल पक्ष निघून जातो, कृष्ण पक्ष निघून जातात आणि असे चक्र पितरांच्या आयुचे हरण करतो. नंतर ऋतुचक्र, ज्योतिषचक्र, नंतर सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगाचे चक्र हे मनु इंद्र यांची आयु हरण करतो. मनु सतरूपाला कालमन्वंतर म्हणतात. ब्रह्माच्या एका दिवसात 14 मनु समाप्त होतात. नंतर ब्रह्माच्या दिवस रात्रीचे हे कल्पचक्र म्हणून ओळखले जाते. हे कल्पचक्र ब्रह्माची 100 वर्षाची आयु समाप्त करते. ब्रह्माचा अंत झाल्यानंतर पुन्हा काळानुसार ब्रह्माचा जन्म होतो. याच प्रकारे या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे चक्र निरंतर चालतच राहते. हे काल किंवा समय याचे महाकल्पचक्र म्हणून ओळखले जाते. जन्म, यौवन, वार्धक्य, मृत्यू यांचे पुनरावर्तन हेच कालचक्र आहे. शुभ कर्म केल्याने मनुष्य स्वर्गामध्ये जातो आणि पापकर्माने मनुष्य नरकामध्ये जातो. नंतर फिरून पुन्हा तो पृथ्वीवर येतो. हा सिद्धांत मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत सर्वांचा पुनर्जन्म सिद्ध करतो. या कालचक्राच्या कचाट्यातून कुणीही वाचलेले नाही. हीच बेहदच्या भगवान आणि भगवती यांची स्वभाव शक्ती किंवा योगमाया होऊन अणुअणूमध्ये प्रकट होऊन समस्त जड चेतन पदार्थ, जीव, शरीर, लोक आणि परलोकांचा निर्माण करतो. ही काही वैज्ञानिक यांची अंधशक्ती नाही तर ही बेहदचे महाकाल आणि महाकालीची पूर्ण ज्ञानाने युक्त क्रियाशक्ती आहे. ही सर्व जड चेतन पदार्थ
आणि जीवांच्या स्वभाव रूपामध्ये दिसून येते. जो भाव पुन्हा पुन्हा प्रकट होतो तो स्वभाव म्हणून ओळखला जातो. स्वभाव काळाच्या किंवा समयाच्या अधीन असतो. हा स्वभाव चक्र म्हणजेच कालचक्र आहे. ही गती जेव्हा श्वासाने युक्त होते तेव्हा ती श्वासगती म्हणून ओळखली जाते. हृदयाने युक्त होते तेव्हा हृदयगती म्हणून ओळखली जाते. या स्वभावामुळे आपले वायुमंडल तयार होते. या वायुमंडलामुळे आपल्या प्रकृती किंवा शरीराची रचना झालेली आहे. हे स्वभाव चक्र किंवा वासना चक्र काळ म्हणजे समय चक्र आहे. या हद आणि बेहद कालचक्राला समाप्त करण्यासाठी बेहदचे परमपिता परमात्मा साकार रूपामध्ये धर्तीवर आलेले आहेत. त्यांना आपण दिव्य ज्ञान योग स्वरूपाने ओळखू शकतो, जे की भूतनाथ होऊन सर्व जगाला स्थूलातून सूक्ष्म आणि सूक्ष्मातून अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्मातून निराकारीमध्ये आणि निराकारीतून बेहदच्या प्रकाशित शक्ती स्रोत किंवा स्वयंभूमध्ये परिवर्तन करतात. हे बेहदचे भगवान आणि भगवती दिव्य विमानाद्वारे दिव्य स्वरूप प्रदान करून बेहदची मुक्ती आणि जीवनमुक्ती देऊन आपल्या दिव्य डोळ्यात बसवून या मृत्यू लोकातून बेहदच्या दिव्य अमर लोकामध्ये बेहदच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी साकार स्वरूपामध्ये आलेले आहेत. तुम्ही पण येऊन बेहदच्या मातपित्यांच्या संकल्पांना साकार करून विश्वकल्याण किंवा विश्व परिवर्तन करण्यासाठी सहयोगी होऊन आपले भाग्य बनवू शकता. या इथे आपले स्वागत आहे. आता आपण काळाचे विभाजन पाहू. जसा एक अव्यक्त आत्मा अनेक जीवात्म्यांच्या मध्ये विभाजित झालेला आहे, त्याचप्रमाणे एक अनादि संकल्प अनेक संकल्पांच्या मध्ये विभाजित झालेला आहे. एका देशापासून पुढे अनेक देश तयार झाले. तसेच एक अमर्याद महाविराट शरीर अनेक शरीरांमध्ये विभक्त झालेले आहे. एक इच्छा अनेक इच्छांमध्ये विभागलेली आहे. एका बुद्धीचे अनेक बुद्धींमध्ये विभाजन झालेले आहे. एक मन अनेक मनांमध्ये विभाजित झालेले आहे. याचप्रमाणे काळ म्हणजे समय सुद्धा परमाणूपासून परम महान पर्यंत अनेक काळ किंवा समयांपर्यंत विभक्त झालेला आहे. याच प्रकारे बेहद किंवा अमर्याद महाविराट स्वरूप अनेक शरीरांमध्ये विभक्त झालेला आहे. वेदांत दर्शनामध्ये पण म्हटलेलं आहे की परब्रह्माला सुद्धा इच्छा झाली की मी एकातून अनेक होऊन जाईन. परमाणू सगळ्यात सूक्ष्म आहे. ज्याचा हा अंश आहे त्याला परम महान अर्थात परब्रह्म म्हणतात. पहा परलोक आणि पुनर्जन्म या पुस्तकातील नवीन पान नंबर 251 आणि जुने पान नंबर 231. आता आपण काळ पाहू. सतयुगाची आयु 17,28,000 मानवीय वर्ष. त्रेतायुगाची आयु 12,96,000 मानवीय वर्ष. द्वापर युगाची आयु 8,64,000 मानवीय वर्ष. कलियुगाची आयु 4,32,000 मानवीय वर्ष. या सर्वांची बेरीज करून एक चतुर्युगाची आयु होते 43,20,000 मानवीय वर्ष. मनुष्याची 360 वर्षे बरोबर देवतांचे 1 वर्ष. मनुष्याचे 1 वर्ष बरोबर देवतांचा 1 दिवस. सतयुगाची आयु 4,800 देवतांची वर्ष. त्रेतायुगाची आयु 3,600 देवतांची वर्ष. द्वापर युगाची आयु 2,400 देवतांची वर्ष. कलियुगाची आयु 1,200 देवतांची वर्ष. एक चतुर्युगाची आयु 12,000 देवतांची वर्ष. आता आपण सतयुग कसे होते त्याची माहिती पाहूया. सतयुगामध्ये कल्पवृक्ष असायचे. कल्पवृक्षाखाली बसून जे इच्छा करत ते त्यांना आपोआपच तेव्हाच्या मनुष्यांना मिळत असे. कल्पवृक्षातून जो मध निघत असे तो खाल्ला जात असे. पृथ्वी तेव्हा सत्वप्रधान होती. तेव्हा सर्वत्र हिरवळ असायची. सतयुगातील मनुष्य कित्येक मैल पायी चालू शकत असे, कारण आत्म्यांमध्ये सूक्ष्म शक्ती होत्या. सतयुगामध्ये ब्राह्मण असायचे. इथे जीवन सुखी होते. इथे इंद्राचे राज्य होते. सतयुगामध्ये सोमरस प्यायला जायचा. इथे सुंदर सुंदर बाग बगीचे होते. इथे मनुष्य दीर्घायू होते. पृथुराजाने इथे 35,000 वर्षे पर्यंत राज्य केले. तिथे ऋषीमुनी, तपस्वी, योगी व महात्मा पुरुष तपस्या करून वरच्या लोकांमध्ये जात असत. महर लोकांमध्ये जिथे सप्तर्षी व महर्षी आदी निवास करत असत, ज्यांची आयु 1 कल्प होती. आणखीन अधिक तपस्या करून ते जनलोकामध्ये जात असत, जिथे ध्रुव राहतो.
ध्रुवाने 10,000 वर्षेपर्यंत राज्य केलेलं होतं. जनलोकामध्ये सनकादी ऋषी ब्रह्मांचे मानसपुत्र आहेत. सतयुगामध्ये असे मनुष्य राहतात ज्यांचे शरीर आपल्याच तेजाने प्रकाशित असते. ते आणखीन तपस्या करून तपलोकामध्ये जाऊ शकत असत, जिथे वैराज नामक देवता दाहरहित राहतात. जे मृत्यू पासून मुक्त होतात त्यांना कोणताच संताप होत नाही आणि ते मुक्त जीवनात प्रसन्नचित्त राहतात. आणखीन अधिक पुरुषार्थ करून ते सत्य लोकामध्ये किंवा ब्रह्मलोकामध्ये निघून जातात. तिथे त्यांची वेगवेगळी अवस्था असते. इथे ते ब्रह्मा समान होण्याचा पुरुषार्थ करतात. इथे ते ब्रह्मदेवाकडून ब्रह्मज्ञान घेऊन ब्रह्मा समान होतात. ते आत्मे पुढे ब्रह्मलोकातून विष्णू लोकांमध्ये जातात. त्याच्याही पुढे पुरुषार्थ करून ते शिवलोकामध्ये निघून जातात. इथून पुढे पुरुषार्थ करून शिवपुरीमध्ये ते आत्मे निराकारी वतन किंवा परमधाम यामध्ये निराकारी बिंदू रूप होऊन जातात. तिथे सुद्धा वेगवेगळ्या श्रेणीतील आत्मे निराकारी स्वरूपामध्ये राहतात. जसे लोमस ऋषींची आयु ब्रह्माच्या 15 वर्षांच्या बरोबर होती. 15 वर्षे बरोबर 5400 कल्प. एक कल्पाचा किंवा दिवस रात्र म्हणजेच 8,64,00,00,000 मानवीय वर्ष. मार्कंडेय ऋषींची आयु ब्रह्मांच्या 7 दिवसा एवढी होती. 7 दिवस बरोबर 7,000 चतुर्युग. एक चतुर्युग बरोबर 43,20,000 मानवीय वर्ष. परमधामामध्ये ते आत्मे निराकारी शरीरामध्ये स्थित होतात. तिथे पण ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये असतात. जर ते वरून खालील लोकांना पाहू इच्छित असतील तर ते पाहू शकतात. जर ते संकल्पाद्वारे बातचीत करू इच्छित असतील तर ते पण करू शकतात. पण खालील लोकातील आत्मे आपल्यापेक्षा वरच्या वायुमंडळातील आत्म्यांना पाहू शकत नाहीत किंवा बातचीत करू शकत नाहीत. जर पुरुषार्थ केला तर ते पण वरच्या लोकांमध्ये जाऊ शकतात. पण जर वरच्या लोकातील आत्मे त्यांच्याशी बातचीत करू इच्छित असतील तर ते त्यांना वरील लोकांमध्ये बोलवून आपल्या मर्जीने त्यांच्याशी बोलू शकतात. जसे आपण एखाद्याला फोन केला तर फोन उचलून आपल्याशी बोलणं न बोलणं हे त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे वरील लोकातील बातचीत ही तिथल्या आत्म्यांवर अवलंबून असते. वरच्या लोकांमध्ये पण ज्ञान केंद्रांचे आश्रम आहेत. या ज्ञान केंद्रांमध्ये तपस्वी, मुनी, महाज्ञानी, सिद्धगुरु आदींचा वास आहे. शरीर त्याग झाल्यानंतर ज्यांनी या पृथ्वीवर वेदशास्त्रांचे अध्ययन केलेले आहे किंवा आध्यात्मिक विकास केलेला आहे अशा व्यक्तींना वरच्या लोकातील ज्ञान केंद्रातून पुढल्या आध्यात्मिक विकासासाठी ज्ञान दिले जाते. वरच्या लोकांमध्ये वैचारिक क्रियेद्वारे ज्ञान दिले जाते. तिथे एका क्षणात ज्ञान आत्मसात होऊन जाते, कारण 3 तत्वांमध्ये दिव्य दृष्टीने ज्ञान आत्मसात होऊन जाते. ज्यांनी या मृत्यूलोकातील ब्रह्मांडाचे आणि परमतत्वाचे ज्ञान घेतलेले आहे त्यांना इच्छित ज्ञान इथेच मिळते. जेवढी अधिक चिकाटीने इथे ज्ञान घेतले जाते तेवढ्याच जलद गतीने वरती पण हे ज्ञान जलद समजून घेतले जाते. कारण 3 तत्वातील दिव्य दृष्टीने हे सहज शक्य होते आणि ते वरच्या लोकांमध्ये जाऊन सुखी जीवन व्यतीत करतात आणि नंतर सत्य लोकातून विष्णू लोकातून पुढे शिवलोकामध्ये आणि शिवलोकातून पुढे परमधामामध्ये निराकारी अवस्थेत बिंदू रूप होऊन ते जातात. तिथे पण आत्मे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये राहतात. जर ते पुन्हा जन्म घेऊ इच्छित असतील तर ते धर्तीवर येऊन जन्म सुद्धा घेऊ शकतात. आता आपण त्रेतायुगाची माहिती पाहूया. त्रेतायुगामध्ये अनेक प्रकारची फळं, फुलं आदी आपणच निर्माण होत असत. इथे क्षत्रिय वर्ण प्राधान्याने असतो. इथे आत्म्यांमध्ये सूक्ष्म शक्ती असते. लोक पायीच फिरतात. भगवान राम यांचा जन्म त्रेतायुगाच्या अंतसमयी झाला होता. रामाने 11,000 वर्षांपर्यंत राज्य केलेलं होतं. या काळात इथले मनुष्य फलाहार करायचे. इथे पण ऋषी, मुनी, तपस्वी, योगी लोक तपस्या करून वरच्या लोकांमध्ये जात असत. आत्मा जेव्हा योगी होतो तेव्हा तो ऊर्ध्व गतीने वरच्या लोकांमध्ये जातो. आत्मा जेव्हा भोगी होतो तेव्हा मात्र तो पाताळ लोकांमध्ये आणि नरकामध्ये दुःख भोगतो. वेद आणि शास्त्रांमध्ये सांगितलेले यज्ञ, दान, तप, जप, हवन, होम, तीर्थ, वर्त समुदाय आणि अन्य साधनांनी सप्तलोक साध्य होतो. त्रेताच्या अंताला आणि द्वापराच्या सुरुवातीला रामाच्या काळात 14 प्रकारचे धान्य जसे ज्वारी आदी जमिनीत पेरत असत आणि ते स्वतःच उगवत असे.
आणि त्याच्यासाठी काहीही मेहनत घ्यावी लागत नसे. इथे जीवन सुखी असायचे. राम हे विष्णूंचा अवतार होते. आता आपण द्वापर युगाची माहिती पाहूया. द्वापर युगामध्ये मेहनत करून अन्न उत्पन्न मनुष्यांना करावे लागू लागले. इथे वैश्य वर्ण असतो. इथे शेतीसाठी मेहनत करावी लागते. नांगर चालवावा लागतो, तेव्हाच अन्नधान्य मिळते. तरीही जीवन इथले सुखी होते. द्वापर युगामध्ये शेवटी कृष्ण जन्म झालेला होता. राम आणि कृष्ण दोघेही विष्णूंचे अवतार होते. दोघांमध्ये 8,69,00,000 वर्षांचे अंतर होते. सर्व धर्मपिता धर्मगुरू निराकारी भगवान यांना मानतात. फरिश्ते किंवा देवदूत स्वरूप मानतात. ते सर्वजण आपापल्या धर्माची स्थापना 3 तत्वांमधील आत्म्यांच्याकडून करून घेतात. महात्मा बुद्धांनी अहिंसा परमो धर्मः याचे ज्ञान दिले. मुस्लिम समाज पण आदम आणि हव्वाला मानतात आणि फरिश्ते यांना दैवत मानतात आणि खुदा म्हणजे नूर म्हणजेच परमप्रकाश याला दैवत मानतात. जीसस ख्राइस्ट यांनी सांगितले की मी परमात्म्याचा पैगंबर आहे आणि परमात्मा एक ज्योती आहे. ते पण निराकारालाच मानतात आणि फरिश्त्यांनाच मानतात. जीसस ख्राइस्ट यांनी सांगितले की आय एम द मेसेंजर ऑफ गॉड अँड गॉड इज लाईट. आदी शंकराचार्य पण निराकारालाच मानायचे. मुहम्मद यांनी सांगितले की कयामताच्या दिवशी अल्लाह ताला नूर स्वरूपात येऊन आम्हाला कबरींमधून बाहेर काढून एकतर फरिश्ते तरी बनवतील किंवा शैतान बनवतील. आता कयामतचा दिवस चालू आहे आणि आत्मा कबरींमधून बाहेर येत आहेत. ते पण निराकारीला, फरिश्ते स्वरूपाला आणि जन्नत म्हणजे स्वर्गाला मानतात. इब्राहिम यांनी सांगितले की आदमला खुदा म्हणजे भगवान म्हणू नका, तो खुदा नाही, पण हेही तितकंच खरं की तो खुदाच्या नूर म्हणजे परमप्रकाशापासून किंवा कृपेपासून जुदा म्हणजे वंचित नाही. ते पण निराकारालाच मानतात आणि देवी देवता फरिश्ते यांना पण मानतात. गुरु नानकजी आणि इतरही धर्मगुरूंनी पण हेच सांगितले आहे की अकाल तख्त म्हणजे काळाचे चिंतन करा आणि ते अकाल पुरुषाचे आधिपत्य मानतात. स्वामीनारायण यांनी स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना केली. हे सर्व धर्मगुरू 3 तत्वांमध्ये आहेत आणि ते सर्व आपापल्या धर्माची स्थापना वरून करून आपापली वंशावळ संख्या वाढवत आहेत. या सर्वांचा जन्म आपल्या ब्रह्मांडामध्ये झाला आणि ते सर्वजण इथे जिथून कुठून आले आहेत तिथेच परत जाऊन आपल्या रचनाकारामध्ये सामावून अंतसमयी या ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये जातील. आता आपण कलियुगाची माहिती पाहूया. कलियुगामध्ये कमाईसाठी अतिशय मेहनत करावी लागते. कलियुगामध्ये क्षुद्र वर्ण असतो, पण सुरुवातीला एवढे अतीव दुःख कलियुगामध्ये नव्हते जेवढे आता अतिमध्ये आहे. इथे क्षुद्रांचे राज्य असते. इथे ब्रह्मज्ञान जाणणारे ब्राह्मण क्षुद्रांप्रमाणे काम करतात आणि क्षुद्र ब्राह्मणांप्रमाणे कर्म करतात. इथे पापाचार फोफावतो, त्यामुळे विष्णूंचे 24 अवतार होत राहतात. युगे युगे विष्णूंचे अवतार होत राहतात, परंतु त्यांना सृष्टी परिवर्तनाचे ज्ञान असत नाही. सर्व धर्मपिता धर्मगुरू आदी निराकारीलाच मानतात आणि फरिश्त्यांनाच मानतात. बेहदची परम शांती. अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय यातील 4थ्या अध्यायातील हे ज्ञान तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच याच्या आधीचे 3 अध्याय या सुद्धा व्हिडिओना पाहून लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि याच्या पुढे जे काही अध्याय येणार आहेत त्याची तुम्ही नक्की वाट बघू शकता आणि पुढे ते व्हिडिओ पाहून त्यांना सुद्धा लाईक, शेअर, कमेंट करू शकता. असे केल्याने आम्हाला यापुढे सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.